श्री कृष्ण काय करावे काही सुचत नाही. जो विचार करतो आहे तो विचार कोणता हा वाढवत चालला आहे. गरिबीमुळे जगणं हे असहाय्य होत चाललं आहे. दारोदारी भीक मागून सुद्धा झोळीत कोणीच भीक घालत नाही. दुसऱ्याला दान देण्याची, दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती हे हळूहळू कमी होत चालली आहे. पुढे तर कलियुग येणार आहे. द्वारकाधीशांच्या आजच्या चेहऱ्यावरचा आनंद, उत्साह म्हणजे जणू काही अविस्मरणीय पर्वणीच म्हणावी लागेल. त्याला कारणही तसंच आहे. मी माझ्या मुलाबाळांना, पत्नीला काय उत्तर देऊ? अजून किती दिवस त्यांना अन्न पाण्याशिवाय उपाशी ठेवू? त्यांची ही होणारी हाल अपेष्टा मला सहन होत नाही. पत्नी म्हणते, संकटामध्ये नेहमी मित्रच कामाला येतो. तुम्ही द्वारकाधीशांना भेटण्यासाठी जा, त्यांच्याकडे मदत मागा, ते तुम्हाला नक्की मदत करतील. अगं पण मी कानासमोर कोणत्या तोंडाने जाऊ? कोणत्या तोंडाने त्याच्याकडे मदत मागू? काय मागू, किती मागू आणि कसं मागू? पोह्यांची ही भेट वस्तू कानाला तरी मी कशी देऊ? तो मला विसरला देखील असेल, परंतु माझ्याकडे सुद्धा कानाला भेटल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरलेला नाही. असाच जातो आणि कानाची भेट घेऊन त्याच्याकडे मदतीची याचना करतो. कान्हा, कृष्णा, माझ्या मित्रा, मी येतोय रे तुझ्या भेटीला. कान्हा, मी येतोय तुझ्या भेटीला. कान्हा, मी येतोय तुझ्या भेटीला. श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण. इकडे